मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला 1 महिना पूर्ण झाला आहे. याच हत्याकांडातील आणि त्याचबरोबर 2 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी विष्णू चाटेंवरती केजच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. हेच ते केजचे पोलीस ठाणे आहे. याच केज पोलीस ठाण्यामध्ये 11 डिसेंबर रोजी खंडणी प्रकरणीचा गुन्हा वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तीनही आरोपींवरती गुन्हा दाखल झाला. तर त्याच्यामधील आरोपी जे आहेत ते विष्णू चाटेंची आज केजच्या न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर याच विष्णू चाटेला ज्यावेळेस 6 जानेवारीला केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. 10 जानेवारी पर्यंतची पोलीस म्हणजे CID कोठडी सुनावण्यात आली होती आणि ती पोलीस कोठडी आज संपते. त्याच्या अगोदर आज आपण बघू शकतो की CIDचे वरिष्ठ अधिकारी, तपासी अधिकारी अनिल गुजर, त्याचबरोबर SITचे वरिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने केज पोलीस ठाण्यामध्ये आरोपी असलेले विष्णू चाटे यांची कसून चौकशी जी आहे ते चालू आहे. हेच ते केजचं पोलीस ठाणं आहे. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर याच केज पोलीस ठाण्यामध्ये सकाळी 12च्या दरम्यान गेवराईच्या पोलीस कस्टडीमधनं विष्णू चाटेला केज पोलीस ठाण्यामध्ये आणून ज्यावेळेस आता केज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. मात्र त्याच्या अगोदर विष्णू चाटेची कसून चौकशी जी आहे ते तपासी अधिकारी CIDचे, त्याचबरोबर SITचे वरिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आतमध्ये जे आहे ते विष्णू चाटेची कसून चौकशी केली जाते. त्याचबरोबर आपण बघू शकतो की 4 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये नवनवीन खुलासे समोर आले. मात्र अद्यापर्यंत जो खंडणीमध्ये मोबाईल वापरला होता, ज्या मोबाईलवरनं वाल्मिक कराडांना संभाषण केलं शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला, प्रोजेक्ट मॅनेजरला, तो मोबाईल अद्यापपर्यंत विष्णू चाटेने जप्त केला नाही. म्हणून कोर्टाला उत्तर देण्यासाठी आणि त्याचबरोबर 4 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये काय काम केलंय किंवा त्याच्याकडून काय रिकव्हरी केली हे देखील उत्तर द्यावं लागणार आहे. त्याच अनुषंगानं विष्णू चाटेची केजच्या पोलीस ठाण्यामध्ये कसून चौकशी चालू आहे. ही चौकशी संपल्यानंतर विष्णू चाटेला केजच्या न्यायालयामध्ये हजर करून पुढील युक्तिवाद नक्कीच आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण 4 दिवसाच्या पोलीस कस्टडीमधनं समोर काय येते ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र केजच्या न्यायालयामध्ये हजर करण्याच्या अगोदर विष्णू चाटेला केज पोलीस ठाण्यामध्ये आणून कसून चौकशी जी आहे जवळपास 3 तासाहून अधिक जी आहे चालू आहे. त्याच अनुषंगानं चौकशीतून काय समोर येतं हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशीद, केज, बीड.